शनी प्रदोष आहे, तसं प्रदोषाचं महत्त्वच वेगळं आगळं आहे. प्रदोषाला येणंच फार पुण्य आहे. अति पुण्य फळाला येतं त्यावेळेस माणूस प्रदोष व्रत करतं, किंवा प्रदोष नाही व्रत करता आलं, उपवास नाही करता आलं, तर सायंकाळी 6 वाजता महादेवाच्या मंदिरात जर आपण जाऊन बसलो, अर्धा तास भगवान शंकराची आराधना केली, देवाला पाणी धूपदीप नैवेद्य दाखवून आलो, तरीही प्रदोष व्रताचं संपूर्ण दिवसाचं फळ भेटलं जातं. म्हणून नाही एखाद्याकडनं उपास निघत, तर ज्या दिवशी व्रत राहतं त्या दिवशी पूजा करा. आजचा दिवस आहे तो. शनी प्रदोष असं आहे की शनीची बाधा निवारण होते. आज अनेक प्रकारची दृष्टी आपल्याला शनीची पडल्या जाते, आणि ती दृष्टी निवारण्याचा दिवस म्हणजे शनी प्रदोष आहे. रोगराई, घरामध्ये अनेक प्रकारचे संकट असेल, अनेक प्रकारचे आपल्याला त्रास असेल, तर आजच्या प्रदोषाचं त्याचं निवारण होतं. विशेष एवढं सुंदर चिंतन केलेलं आहे की एक राजा आणि त्या धार्मिक वृत्तीच्या राजाला अचानक दुष्काळ पडतोय त्याच्या राज्यामध्ये. याचा अर्थ शनीची दृष्टी पडलेली होती. माणूस अतिशय धार्मिक असेल, खूप पूजापाठ करत असेल, पण एकदा जर शनीची दृष्टी पडली, आपण म्हणतो शनिदेवाला कधी म्हणायचं कृपा करा, पण आपण बाकीच्या देवाला काय म्हणतो, कृपा दृष्टी राहू द्या. काय म्हणतो आपण बाकीच्या देवाजवळ, काय देवा तुमची कृपा, पण शनिदेवाजवळ जाऊन म्हणा बरं. एक राजा, त्याला वाटलं आपण आयुष्यभर धार्मिकता, प्रजेचं पालन केलं, यज्ञयाग केले, पण आपल्या राज्यामध्ये हा दुष्काळ आलाच कस काय, प्रश्न आहे. एक संत त्याच्या दारी आले, राजा दुष्काळ यायचं एकच कारण आहे, तुझ्यावरती आज शनिदेवाची दृष्टी चालू आहे. आणि म्हणे मग शनिदेवाची दृष्टी जाईल कशी? म्हणे आज शनी प्रदोष आहे. काय सांगितलं? आजचा हा शनी प्रदोष आहे, आणि शनी प्रदोषचं संध्याकाळचं 6 वाजता मंदिरात जायचं, गंगाजल घ्यायचं, गाईचं दूध घ्यायचं, त्यामध्ये विशेष बेलाचं पाणी टाकायचं, गंगाजल घेऊन आणि ते पाणी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा, दीप त्या ठिकाणी पेटवायचं, धूप पेटवायचं, देवाला नैवेद्य दाखवायचं आणि प्रदोष व्रत करायचं. तर शनी प्रदोषचं व्रत करायला गेला, आणि असं शास्त्र सांगत आहे की त्यावेळेस प्रदोष करण्याच्या शेवटचा वेळ होता. नैवेद्य दाखवला, धूप आरती केली, आणि देवाला नमस्कार करताना एका कोपऱ्यामधून भगवान शंकराची ज्योत अशी प्रगट झालेली दिसली, आणि प्रत्यक्ष दर्शन झालं की अरे राजा, मी तुझ्यावर आज शनी प्रदोषाने प्रसन्न आहे. असं म्हणताच शनिदेव एका बाजूने प्रसन्न होतात. राजा, जिथं भगवान शंकर प्रसन्न होतात, जिथं भगवान शंकराची कृपादृष्टी असते, तिथं माझी दृष्टी काहीच काम करत नाही, तिथं मी आशीर्वादच देत असतो. हा शनिदेव त्या बाजूने बोलतो. ही घडलेली कथा आहे आजच्या या शनी प्रदोषची. म्हणून आजचा शनी प्रदोष, शनीची तर कुदृष्टी जातेच, परंतु भगवान शंकराची कृपादृष्टी होते आजच्या ह्या दिवशी. इतकं सुंदर आहे. मग भगवान शंकर त्या राजाला कथा सांगायला लागले तेवढ्या वेळेस मंदिरात, की एक सुदामा नावाचा एक सदग्रस्त आहे, आणि पती पत्नी, अतिशय भगवान शंकराची पूजा आहे, परंतु चुकून सुद्धा घरामध्ये धनधान्याने गरिबी खूप, आणि ज्याच्या घरात गरीब आहे त्यांनी शनी प्रदोष केला पाहिजे. पैशाला पैसा लागत नाही, त्यांनी शनी प्रदोष केला पाहिजे. आणि म्हणून एक दिवस त्या ठिकाणी त्या राजानं हा शनी प्रदोष केला, पूजा केली. त्या सुदामा ब्राह्मणाने, एक सुदामा म्हणून होता, त्या सदग्रस्ताने पूजा केली, आणि त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं की सुदामा, आजचा हा शनी प्रदोष जो कोणी करतो, त्यातल्या त्यात अश्विन महिन्यातला प्रदोष अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी असं सांगितलं जातं, शास्त्राने खूप गोड आहे, या ठिकाणी 5 मिनिटाचं आहे, परंतु या ठिकाणी वास्तुदोष निवारण्याचं कारण आजचा प्रदोष आहे. माणसाच्या ज्या पत्रिकेमध्ये काही दोष असेल त्याचं निवारणाचं कारण आजचा प्रदोष आहे.
पितृदोष निवारण्याचं कारण आजचा प्रदोष आहे. आणि जर कदाचित सगळं असेल पण गुरु चांडाल योग असेल आणि तो सर्व निवारण करण्याचं कारण आजचा शनी प्रदोष आहे. वंशवृद्धी, परिवारात सुरक्षा आणि आरोग्य जर पाहिजे असेल तर आपण आज भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. त्यामध्ये काळे तीळ, गंगाजल, गाईचं दूध आणि विशेष म्हणजे बेलपत्र आज आपण वाहिलं पाहिजे. संपूर्ण आराधना म्हणजे अपराधापासून मुक्तता पाहिजे असेल तर आजचा प्रदोष आहे. अनेक प्रकारचं एखाद्या वेळेस कालमृत्यू आपल्या पत्रिकेत लिहून ठेवला असेल तर आजचा प्रदोष सांगितलेला आहे, शनी प्रदोष. 5 प्रकारचं या ठिकाणी आपल्याला गहू, तांदूळ, काळे तीळ आणि मूग वाहण्याचा आजचा हा दिवस आहे. संपूर्ण सुख घरात येणार असेल तर आजच्या दिवसाची पूजा सांगितली. संकल्पाची पूर्ती व्हावी असं वाटत असेल तर भगवान शंकराला आज मूठभर मूग व्हावे ही सांगितलेलं आहे. जर कदाचित 1,00,000 वाहता आले तर आपल्याला हर कामना पूर्ण होईल, मनोकामना पूर्ण होईल हे सांगितलं. ज्यांचं कुवारी मुलगी आहे, लग्न होत नसेल तर नक्की आजच्या या दिवशी जर मूग वाहिले आणि एक कायम व्हायचे, ते मूग भिजून व्हायचे ते पण सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपला एखादं कोणीतरी चुकून अतिशय व्यसनाधीन झाले असेल तर त्याच्या आजच्या या दिवशी त्याने मूग व्हावं. संतान प्राप्ती नसेल तर आजचा शनी प्रदोष करून